आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चित्त्याची सावध चाल चालायला शिका। तो जालिंदर आहे ना, असा सूर्याच्या बहिणीचं नाव सांगणार नाही। त्यात काहीतरी स्वार्थ असणार, त्याचा स्वार्थच असणार। ठीक आहे, निघतो मी। पत्रिका जुळली की तुम्हाला कळवतो। या आता शशिकांतराव, पुन्हा म्हणून त्या सूर्याच्या बहिणीचं नाव या घरात येता कामा नये, कळलं? होय आजी, तू म्हणशील तसंच होईल। तू शांत हो आधी, शांत हो। काय चाललंय तुमचं? अरे किती दिवस अशी तोंड पाडून बसणार आहे? याच्यातनं बाहेर पडलं पाहिजे का नाही? दादा, अरे असं कसं बाहेर पडणार? आत्याचा चेहराच जात नाही डोळ्यासमोरनं। दादा, असं वाटतंय ती आता कुठून तरी गेलं नाही, हाक मारेल। हो ना, आई गेली आणि अख्खं जग थांबल्यासारखं वाटतं आता मला। पण आपल्याला थांबून चालणार नाही ना। अरे आत्या जिथनं कुठनं बघत असेल ना आपल्याला असं बघून तिला वाईट वाटेल ना। मान्य आहे दादा, पण यातनं बाहेर पडण्यासाठी आपण काय करायचं? आपण पिक्चर बघूया। हा? काय पिक्चर? दादा, तुला तर आवडत नाही ना आम्ही पिक्चर बघितलेलं? मग आता तूच म्हणतोस पिक्चर बघूया, नाही तर काय? कारण ह्यो साधा सुद्धा पिक्चर नाही, हा मनोरंजन तर करतोच, पण थकलेल्या, हिंमत हारलेल्या, खचून गेलेल्या आणि तिथंच थांबलेल्या आणि काय ना काहीतरी स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक माणसाला बळ देतो आणि त्याच्यातली विजलेली जिद्दीची वाट परत पेटवतो। माणसाला नव्यानं स्वप्न बघायला शिकवतो। त्याला सांगतो काय बी होऊ दे, किती बी संकट येऊ दे, आता थांबायचं नाही। वा, लयच भारी स्टोरी दिसते। पण दादा, हा पिक्चर आपण बघायचा कुठं? घरीच आपल्या लाडक्या झी मराठीवर आणि झी5 वर। या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन आणि OTT प्रीमियर 28 जूनला संध्याकाळी 7 वाजता। मी पण बरंच ऐकलं या सिनेमाबद्दल। का कोणास ठाऊक हा सिनेमा आपल्याला सांगत असेल आता थांबायचं नाही म्हणून। आता तर हा पिक्चर बघितलाच पाहिजे। धनुदीदी बहिणी, आपण एक काम करू, आपण आपली सगळी घरातली कामं आधीच उरकून टाकू, म्हणजे शांत चित्तानं पिक्चर बघता येईल। चालतंय। आता आपण सगळ्यांनी नव्याने सुरुवात करायची। आता याच्यात अडकून ना काय उपयोग नाही। आता आपण सगळ्यांनी काम करत राहणं गरजेचं आहे। प्रत्येकानं असं काहीतरी करा की आत्याला आपल्याबद्दल गर्व वाटला पाहिजे। राजू, तू पुण्याच्या कोर्समधून जे काही शिकून आलीस ना, ते तुझ्या व्यवसायासाठी वापर आणि तुझा व्यवसाय पुढून घे। त्यासाठी प्रयत्न चालू कर। बागू, मागचे 10 दिवस तुझा क्लास बुडलाय, उद्यापासून क्लासला जायला सुरुवात कर। मी पण नव्यानं कामाला लागतो। तू जा। तू अजिबात नाही, माझ्याकडे येऊच नकोस। माझं शेड्यूल पूर्ण पॅक आहे। मला उद्या तेजूला सोनोग्राफीसाठी घेऊन जायचंय। शाबास। आता आपण सगळ्यांनी ना स्वतःला कामात अडकून घेऊ, म्हणजे त्या दुकानात थोडं आपण बाहेर पडू, है ना? आणि हे बघून आत्याला पण आनंद होईल। ए सत्या, राव म्हणजे आई गेल्यापासून आहे ना, मग कशातच मन लागा नाही। सगळ्या आयुष्याची वाट लागली माझ्या, काही चांगलं होत नाही माझ्या आयुष्यात। ती माझी बायको माझ्याशी नीट बोलत नाही राव। जो बाप जो तसा, प्रत्येक चुका पोटात घालणारी माझी आई वर्क करून गेली राव मला। हे शत्रू, जे झालं ते वाईट झालं, पण तुला खरं सांगू का, ह्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आमच्या घरात चालू आहे। का? काय झालं? अरे ते आमच्या घरात येडं नाही का,
प्रसाद आ त्याच्यासाठी सूर्याच्या बहिणीचं स्थळ सुचवलंय तुझ्या डॅडीने. राजू हा राजू राजू. तिचं स्थळ डॅडीने सुचवलं. हं. सत्य हं. आमच्या बापाच्या डोक्यात कधी काय चालेल ना सांगू शकत नाही बाबा. कर पोरगी वाईट आहे का काय? नाही पोरगी चांगली, वाईट जरा ई चित्र आहे. म्हणजे काय तिचं शिक्षण नाही झालं, 0 शिक्षण, पण डॉक्युलिटी असली फास्ट ना. रंबाजी पासून तर तुझ्यापर्यंत सगळ्यांना ऐकून खाली ऐक ना, ती पोरगी तुमच्यापासून लांब राहिलेली बरी सांगतोय ती ऐक. अरे आम्हाला बी नको आहे ती. तुला सांग तुझ्या थ्रू आमच्या आजीनं तिची पत्रिका अशी पिकली अशी. हे बघ तिची पत्रिका. सत्य, पण एक गोष्ट लक्षात घे बरं का, माझ्या बापाने तेच तर तुमच्या घरात सुचवलंय. हा म्हणजे काहीतरी इशय नाही. आमचं फादर आहे ना, हे सगळ्यांपेक्षा प्रकरण जरा वरच आहे. हाय हाय हा, त्यांनी असंच ती पोरगी सुचवली नसणार आहे. काहीतरी झोल हाय. हा पण आता तो झोल आपल्याला कळायला वाईट येळ लागेल. बघू वाट हा लय वेळ आहे आपल्याकडे. Cheers. कसं असतं ना तुळजा, कधी कधी आपण काहीतरी वेगळाच विचार करत असतो आणि वास्तव काहीतरी वेगळंच असतं. का? काय झालं? बघ ना, आत्याच्या बाबतीत आपण काय काय विचार करत होतो. सगळी संशयाची सोय आपण डॅडींभोवती फिरत होतो आणि आपल्याला कळलं काहीतरी वेगळंच घडलेलं. सूर्या, माहित नाही का, पण हे सगळं ना असंच घडलं असेल यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. असं नको बोलू तुळजा, मला ते नाही खोटं बोलणार. तेच तर, छोटे खोटं नाही बोलणार. पण मला सांग, असा अपघात कसा घडू शकतो अरे? आणि मी जेव्हा तिकडे पोहोचले ना, तेव्हा छोटे दरीपासून फार लांब बसली होती. अगं, ती कोणाला तरी बोलवायला गेली असेल तिथं आणि तिची वाचा जाऊन ती तिथंच बसली असेल. मी तुला म्हटलं ना, कधी कधी आपल्याला जसं वाटतं ना त्याच्यापेक्षा वास्तव वेगळं असतं. हे बघ, मला नात्य या धक्क्यातून सावरलेली नाही अजून. हा धक्का आईला गमावल्याचा आहे का आणखीन कशाचा आहे हेच कळत नाहीये मला. तू अजून नको विचार करत बसू. हे बघ, तू संशय घेत राहिली ना, तुला प्रत्येक गोष्टीत काय ना काहीतरी सापडत जाणार. तुला आता गरज आहे ते मला नात्याला या धक्क्यातून बाहेर काढायची. तू डॉक्टरच, तुला माणसांची मनस्थिती लगेच कळते. त्यामुळं जे काय उपचार करायचे ते कर आणि मला नात्याला धक्क्यातून बाहेर काढ. ती जर ह्याच्यातच राहिली ना तर तिची वाचा परत कधीच येणार नाही.